आपल्या क्वेश्चन नंबर 8 मधला सेकंड सब क्वेश्चन आहे PQR. सगळे नंबर्स लिहून घेतलेले आहेत. बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपण काढून घेऊया. डिस्टन्स फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. मी जितक्या गोष्टी क्लिअर कराल तितके तुम्हाला मार्क जास्त मिळणार आहेत. तेवढे तुमचे मार्क्स कट होण्याचे जे प्रश्न आहेत ते कमी होणार आहेत. तर डिस्टन्स फॉर्म्युला तुम्ही लिहिला नाही तरी चालणार आहे, कारण तुम्ही तो वापरणार आहात. पण लिहिलात तर चांगलीच गोष्ट आहे. अर्धा मार्क वेगळा मिळणार नाही, पण अर्धा मार्क कटसुद्धा होणार नाही. आता आपण पहिला आधी काढून घेऊया. डिस्टन्स ऑफ PQ -4 -2 द होल स्क्वेअर -2 -6 द होल स्क्वेअर. -4 -2 म्हणजे झाला +2 म्हणजे -4 + 2 आन्सर आलं -2. -2चा स्क्वेअर आहे 4. -2 + 6 म्हणजे आन्सर आलं 6मधून 2 मायनस झाले 4. 4चा स्क्वेअर आहे 16. 4 + 16 = 20 म्हणजे देअरफॉर PQ = इन द रूट 20. आता QR काढून बघूया. -5 in the bracket -4 the whole square 0 in the bracket -2 the whole square. -5 + 4 म्हणजे आन्सर आलं -1. -1चा स्क्वेअर आहे 1. 0 + 2 आन्सर आलं 2. 2चा स्क्वेअर आहे 4 प्लस त्यानंतर आन्सर आलं 5. देअरफॉर QR = इन द स्क्वेअर रूट 5. तुम्ही याला नंबर्स लिहून घ्या. PR = -5 in the bracket -2 the whole square 0 in the bracket -6 the whole square. -5 + 2 म्हणजे आन्सर आलं -3. -3चा स्क्वेअर आहे 9. 0 + 6 6चा स्क्वेअर आहे 36. 36 + 9 = 45 म्हणजे देअरफॉर PR = इन द ब्रॅकेट 45. इथे पण तसंच दिसत आहे. 20 साईडला काढले तर 5 आणि 45 म्हणजे झाले 50 म्हणजे 20पेक्षा ग्रेटर आहे. 5 बाजूला काढलं तर 20 आणि 45 तर त्याची प्लस जी आहे ती 5पेक्षा ग्रेटर येणार आहे. 45 जरी बाजूला काढलं 45 जर बाजूला काढलं तर काय होणार आहे 20 + 5 25च राहणार आहे. मग आपण काय म्हणणार सम ऑफ 2 लाईन्स इज नॉट ग्रेटर दॅन अदर लाईन. एक लाईन बघा आपल्याला अशी मिळालेली आहे 45 आणि 20 + 5. इट इज नॉट ग्रेटर दॅन सम ऑफ 20 + 5 इज नॉट ग्रेटर दॅन 45 म्हणजे मग आपला ट्रायंगल तयार होणार नाही. मग आपण वाक्य लिहिलं सम ऑफ 2 लाईन्स इज नॉट ग्रेटर दॅन अदर लाईन सो वी कॅन नॉट मेक अ ट्रायंगल ऑफ दिस लाईन्स. आता हे सुद्धा कन्क्ल्युजन तुम्ही काढलेलं आहेत म्हणजे तिकडे हा प्रश्न 2 मार्काचा आपल्याला आहे. आपल्याला आठवत असेल तर आपण हे 6वीत शिकलेलो होतो. आता 6वीत शिकलेलं आपल्याला 10वीमध्ये सुद्धा लिहायला येऊ शकतं. असं काही नाही आहे की आपल्याला ते येणारच नाही आहे. आता बघा असा प्रश्न आलेला की ट्रायंगल फॉर्म होतो की नाही सांगा. असा प्रश्न येऊ शकतो आणि तुम्हाला ते उत्तर काढावं लागणार. 2 मार्काचा क्वेश्चन आहे म्हणजे आपल्याला उत्तर तर काढावंच लागणार आहे.